श्री महादेव यांच्या दर्शनाला आम्ही चाललो आहोत संपूर्ण फॅमिली. हे माझे बंधू. सर तुमचं नाव काय? जय श्रीराम मित्रांनो, माझे नाव प्रथमेश. हां लय आग होई आमचं. काय सर तुमचं नाव काय मॅडम? मॅडम बोला तुम्ही. आम्ही महाराष्ट्र पब्लिक, कसे आहात तुम्ही सर्व? आम्ही आज जात आहे उज्जैनला. तर हे आहे आमच्या मामी. मामी तुमचं नाव काय? माझं नाव मनीषा साबळे. हो. आता आम्ही सिहोर निघालेलो आहे. नाव सांगा. राहुल आव्हाड. हे अतिशय इम्पॉर्टंट व्यक्तींशी आपण जरा तुमचं दर्शन केलं. सर तुमच्याबद्दल काय काहीतरी बोला. मी चंद्रशेखर साबळे. आवाज येते. मी चंद्रशेखर साबळे. आम्ही कनिष्ठ प्रशासन अधिकारी, जिल्हा परिषद नंदुरबार. आम्ही आता महेश्वर देवाच्या दर्शनासाठी निघालो आहोत. तिथून अहिल्याबाई होळकर यांचा वाडा बघून आम्ही ओंकारेश्वरला प्रयाण करणार आहोत. रात्री उज्जैन येथे मुक्काम आहे. सकाळी उज्जैनहून निघून शिहोरला दर्शन घेऊन आम्ही रुद्राक्ष घेऊन परतीच्या प्रवासाला निघणार आहोत. मान्य करा. हे आमचे ड्रायव्हर काका, त्यांच्या गाडीत आम्ही चाललो आहोत. हाय करा काका. गाइस नेक्स्ट टाइम. बघा मित्रांनो, लपून लपून चिप्स खायचं चालू आहे. कारण त्यांचा आज उपास आहे. तब्बल संकष्टी चतुर्थीमुळे त्यांचा उपास आहे. तर पण बघा चिप्स खाणं चालू आहे. आम्ही पण नर्मदा नदीचे दर्शन घ्या. तर मित्रांनो, हे आहे अहिल्याश्वर छत्र, जे तुम्ही पाहू शकतात. त्याच्यामध्ये नंतर काय काय आहे ते इथं मेन्शन केलं आहे. तर मित्रांनो, जसं वाटलं तसंच निघालं. हे अहिल्यादेवी यांचा वाडा आहे, जिथं ते राहायचे स्वतः. इकडं एक मस्त मंदिर आहे, ज्याच्यात आपले महादेव आणि पवनपुत्र. इकडं अहिल्याबाई देवी यांच्या हे पालखी, ज्याच्यातून ते प्रवास करायचे. हा त्यांचा वाडा. आपण वाड्यामध्ये जाऊन बघू. बघू शकता मित्रांनो, आहे माहेश्वर पॅलेस. इथं अहिल्यादेवी यांच्या लग्नानंतर इथं राहिले आहेत. अतिशय सुंदर असं बनावट आहे. हे आहे अहिल्यादेवी यांची प्रतिमा. ती बघू शकतात. पिंडीवर मस्त एक खरुते बसले. हे बघा किती सुंदर अशी मूर्ती आहे.
यांची मूर्ती बघू आपण मित्रांनो. हे मंदिर आहे, अतिशय सुंदर असे व्यवस्थित बनवलेली कलाकृती आहे जी अक्षरशः दगडावर कोरलेली आहे. इथं रोज संध्याकाळी दिवे लावण्याची जागा. आपण जाऊ मध्ये. तर इथं आहे साक्षात आपले सर्वांचे लाडके नंदी महाराज. मला तर वाटते हे हा एक महादेवांचं मंदिर आहे. हो आपला तुक्का करेक्ट बसला आहे. हे आहे महादेवांचं मंदिर होऊ शकतात. या मित्रांनो चहा घेऊ जरा कुल्लडच्या ओंकारेश्वरमध्ये. हे बघा आमची जनता, हे बघा कुल्लड चहाचा आस्वाद घेतात. मित्रांनो ओंकारेश्वर आहे मंदिराजवळचा घाट. आता इथं थोड्या वेळाने घाट आरती सुरू होणार आहे. पाहू शकता तुम्ही संध्याकाळचं रात्रीचं दृश्य.
ओंकारेश्वर महादेव मंदिर. तर शुभ सकाळ मित्रांनो. काल आम्ही ओंकारेश्वर आणि मयुरेश्वर हे दोन लोकेशन आम्ही पाहिले. एक तिथलं एक ज्योतिर्लिंग होतं. त्यानंतर रात्री आम्ही गजानन महाराज ट्रस्टच्या इथं थांबलो होतो. अतिशय उत्तम सोय होती तिथं. व्यवस्थित एकदम स्वच्छता होती आणि सर्वकडे एकदम प्रसन्न वातावरण. आता तुम्हाला मी दाखवतो की ट्रस्ट कसं आहे. हे बघा आम्ही सर्वांनी महाकालाचे ड्रेस घातले आहे. सोबत प्रसाद आणि पुष्प घेतले आहे. हे बघा. हर हर महादेव.
अशा परिस्थिती आमचे भैरव आणि महाकाल उज्जैन दोघांचे व्यवस्थित दर्शन झाले आहे एकदम उत्तम प्रमाणे. आम्ही रात्री शरणी आरती घेतली होती. आता आम्ही सकाळी दर्शन आणि आता काळभैरव यांचे दर्शन घेतले आहे.